नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत. तर चला तर आज आपण बटाट्यापासून काय बनवणार आहोत हे तुम्ही बघा. मी ते 3 बटाटे घेतलेले आहेत आणि बटाटे हे सर्वांच्या घरी असतात, हे तर सर्वांना माहितीच आहे. तर आपण बटाट्याची भाजी ही कशी बनवायची ही मी तुम्हाला सांगणार आहे एकदम सोप्या पद्धतीत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. तर सर्वात पहिले मी ते बटाटे जे आहेत आपले ते चांगले असे कापून घ्यायचे आहेत. यांचे मी असे 2-2 भाग केलेले आहेत आणि यांना चांगलं आपण इथे पाणी घेतलेलं आहे आणि पाण्यामध्ये चांगलं आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. आपण पाण्याने याला चांगलं चोळून असं धुवून घेऊया. त्यानंतर हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि मग आपण दुसरं पाणी यामध्ये घालणार आहोत. तर अशा प्रकारे आपले बटाटे धुवून झालेले आहेत. तर आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि हे जे पाणी आहे ते आपण फेकून देऊया. तर चला आपले बटाटे आपण कुकरला घालूया आणि कुकरला आपण 2 शिट्ट्या काढून घेऊया. यामध्ये आपण पाणी घालूया आणि 2 शिट्ट्या काढून घेऊया. तर आपल्याला यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे. थोडं मीठ घातलेलं आहे आणि चांगलं झाकण लावून घेऊया आणि 2 शिट्ट्या काढून घेऊया. तर इथे मी 4 कांदे घेतलेले आहेत, ते चांगले असे कापून घेऊया. बारीक कापायचे आहेत आपल्याला. आपला कांदा हा चिरून झालेला आहे. त्यानंतर आपण 5-6 मिरच्या घेतल्या छोट्या छोट्या, त्याही आपण बारीक चिरून घेऊया. बघा आपण इथे मिरची बारीक केलेली आहे. आता कढीपत्ता असा बारीक चिरून घेऊया. त्यानंतर इथे मी थोडंसं आलं घेतलेलं आहे साल काढून, त्याला थोडंसं किसून घेऊया. हे बघा थोडंसं आलं घेतलेलं आहे ते आपण ते ठेवूया. त्यानंतर हे जे लसूण घेतलेलं आहे ना, याला पण चांगलं ठेचून घेऊया. बारीक बारीक असं एकदम पूर्ण पेस्ट करायचं आपल्याला. चांगला लसूण जो आपला आहे तोही चांगला ठेचून घेतलेला आहे आपण. त्यानंतर इकडे एक टॅमॅटो घेतलेला आहे, त्यालाही बारीक चांगलं चिरून घेऊया. असं बारीक चिरून घ्यायचं आहे आपल्याला. इथे कोथिंबीर पण आपण चांगली चिरून घेतलेली आहे. ते आपण आता इथे जे आपण बटाटे लावलेले कुकरला, याची हवा गेल्यानंतर आपण त्यांना काढून घेऊया. हे बघा इथे बटाटे आपण काढून घेतलेले आहेत आणि यांना चांगलं आपण सोलून घेऊया. बघा आपले बटाटे चांगले शिजलेले आहेत. 2 शिट्टी लावली की शिजून होतात. बटाटे चांगले सोलून घेतलेले आहे. चांगले त्यांना मॅश करून घेऊया. चांगले बटाटे असे कुस्करून घेऊया आपण. हे बघा चांगले शिजलेले आहेत आपले बटाटे. चला इथे मी कढई ठेवलेली आहे गरम करायला आणि त्यामध्ये मी तेल घालते. यामध्ये मी कढईमध्ये तेल घालत आहे. तीन पळी तेल घातलेलं आहे. तेलाला आता गरम होऊ द्या आणि इकडे आपण यामध्ये आपण हळद आणि मीठ घालूया. हे बघा मी ते हळद घालते. त्यानंतर इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे. चांगलं असं मिक्स करून घेऊया. तेल गरम झालेलं आहे. तर इथे मी मोहरी टाकलेली आहे आणि जिरं टाकलेलं आहे आणि त्यातच लगेच आपल्याला इथे मिरची घालायची आहे आणि कढीपत्ता आणि अद्रक घालायचं आहे. त्यानंतर इथे आपण जे लसूण घेतलेलं ते लसूण यामध्ये घालायचं आहे आणि चांगलं असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर आपलं लसूण चांगलं कलर सोडलेला आहे. लगेच आपण यामध्ये कांदा घालणार आहोत.
कांद्याला पण चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे कलर सुटेपर्यंत. ही भाजी तुम्ही ना चपातीसोबत, भाकरीसोबत, डाळ भातासोबत किंवा जर चपातीही नसेल तर तुम्ही पावासोबत, ब्रेडसोबत कशाही सोबत खाऊ शकता. ते बघा चांगला कांदा आपला चांगला फ्राय झालेला आहे. तर लगेच आपण यामध्ये एक टोमॅटो घातलेला आहे बारीक चिरून, त्यालाही चांगलं आपण फ्राय करून घेऊया तेलामध्ये. चांगलं फ्राय करून झालेलं आहे. आता जे इथं आपण बटाटे घेतले त्यामध्ये हळद आणि मीठ घातलेलं होतं ते आपण आता यामध्ये घालणार आहोत. हे सगळी बटाट्याची भाजी आपण यामध्ये घालूया. मस्त असं वर खाली करून घेऊया असं. आता आपण यावरती 2 मिनिटं झाकून ठेवूया भाजीवरती आणि गॅस स्लो करूया. तर चला तर बघूया आपली भाजी झालेली आहे का. बघा मस्त झालेली आहे. चांगली हलवून घेऊया. आणि ही जी कोथिंबीर होती ती मी यामध्ये घालते. आता कोथिंबीर आपल्याला सगळ्यात शेवट घालायची आहे यामध्ये. अशा प्रकारे तुम्ही भाजी करा, खूप चांगली लागते. हे बघा आपली भाजी झालेली आहे. आणि जर तुम्हाला माझी भाजी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.